विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इन्साइट आय टी अवेअरनेसमध्ये इव्हॅल्युएशन नंबर 44चे प्रॅक्टिस कशी करायची ते आपण बघणार आहोत. टायपिंगची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे, सेल्फ पाथ लर्निंग तुम्हाला करायचं आहे. नॉलेज चेकचे निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे मार्किंग चुकलं तर आपल्याला मार्क्स मिळत नाही, तर ते मी करून दाखवतोय. The marks obtained in the first attempt will be considered as the final marks. मग या ठिकाणी स्टार्ट एक्झाम प्रश्न येईल आपला. पॉवर पॉइंट स्लाइडवरील इमेज बदलण्यासाठी तुम्ही कोणत्या स्टेप्स घ्या. या ठिकाणी पहिल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पिक्चर राईट क्लिक करणे आणि पिक्चर बदलणे. तुमच्या प्रेझेंटेशनला कुठल्या टॅबमधून थीम सिलेक्ट करून तुम्ही ॲप्लाय करणार. या प्रश्नाचं उत्तर आहे डिझाईन टॅब. तुम्ही पॉवर पॉईंटमधील प्रेझेंटेशन व्ह्यू ग्रेस्केलमध्ये चेंज केला आहे. पुन्हा कलर व्ह्यूमध्ये तो बदलण्यासाठी तुम्ही कुठल्या पर्यायावर क्लिक करणार. या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे बॅक टू कलर व्ह्यू. जेव्हा तुम्ही एखादी फाईल तुमच्या डेस्कवर किंवा कॉम्प्युटरवर सेव्ह करता, तेव्हा नंतर ती पुन्हा तुम्ही कशामधून ॲक्सेस करू शकता. या प्रश्नाचे उत्तर आहे जिथे तुम्ही ती सेव्ह केली होती त्याच लोकेशनमधून आपण ॲक्सेस करू शकतो. तुम्ही तुमचे प्रेझेंटेशन पुढील पैकी कोणत्या फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट किंवा सेव्ह करू शकता. मग ज्यावेळेस या ठिकाणी चेक्स बॉक्स दिले असेल तर एकापेक्षा अधिक उत्तर असतं. मग या प्रश्नाचे उत्तर आहे PDF फॉर्मॅटमध्ये, त्यानंतर PPTX फॉर्मॅटमध्ये, त्यानंतर JPG फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचं. या ठिकाणी नॉलेज चेक पण आपलं झालं आहे का. त्यानंतर आपण बघणार आहोत गाईड डू इट युअरसेल्फ. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 75% ऑफ ह्युमन बॉडी इज वॉटर हे टेक्स्ट असलेला टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करा आणि त्याचा कलर रेड करायचा आहे. दिलेल्या प्रेझेंटेशन ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायचे आहे. होम टॅबमधून न्यू स्लाइडमधून ब्लँक. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये माय पोर्टफोलिओ टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे, ते सेंटरला अलाइन करायचं आहे आणि त्याचा फॉन्ट बेल एम्प्टी तसेच त्याला बोल्ड पण करायचं आहे. सगळ्यात अगोदर माय पोर्टफोलिओ टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे, त्याला अलाइनमेंट सेंटर द्यायचा आहे, त्याचा फॉन्ट बेल एम्प्टी, त्याचा फॉन्ट बोल्ड करायचा आहे फक्त सबमिट करायचं आहे. स्लाइड नंबर 3 मधून आय हॅव इयर्स टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे. हा पॅराग्राफला सिलेक्ट करायचा पूर्ण आपल्याला.
त्याची फॉन्ट साईज 20 करायची आहे आणि फॉन्ट स्टाईल एरियल नॅरो करायची. त्याच्यानंतर प्रोसेसवर तुम्हाला करायचं आहे सिम्युलेशनचे क्वेश्चन कसं सॉल्व करतात ते मी करून देतो. ते आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. मजकूर हायलाइट करण्यासाठी आणि वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी बोल्डचा वापर करायचा. मग दिलेल्या टेम्पलेटमध्ये गुडविल ऑर्गनायझेशन निवडलेला मजकूरला आपल्याला बोल्ड करायचा आहे. फक्त या ठिकाणी बी वर क्लिक करायचं आहे. कोणतीही प्रतिमा घालण्यासाठी तुम्ही इन्सर्ट टॅबवरून इमेज ग्रुप वापरू शकतो. आपण इन्सर्ट टॅबवर जायचं, पिक्चरवर जायचं आणि या ठिकाणी आपल्याला कुठली इमेज आपण या ठिकाणी ॲड करू शकतो. या ठिकाणी आपलं सेशन संपलेलं आहे.